अधिक मास 2026 धोंड्याचा महिना अधिक मासातील पवित्र कमला एकादशीच्या दिवशी करा हा हळदीचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल म्हणजेच अखंड लक्ष्मी नांदेल. मित्रांनो, सध्या पवित्र अधिक मास सुरू आहे आणि या अधिक मासामध्ये येणारी कमला एकादशी ही अत्यंत पुण्यदायी आणि महत्त्वाची एकादशी मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार कमला एकादशी ही माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, जप, दान आणि उपाय अनेक पटीने शुभ फळ देतात असं सांगितलं जातं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमला एकादशीच्या दिवशी करावयाचा हळदीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, घरातील नकारात्मकता कमी होते आणि सुख समृद्धीचे मार्ग खुलतात अशी श्रद्धा आहे. म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलवरती नवीन असाल व तुम्ही आणखीन पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. अधिक मासामध्ये हळदीचा हा अत्यंत प्रभावी उपाय केल्याने घरात पैसा येईल, दारिद्र्य दूर होईल, माता लक्ष्मीचा अखंड वास राहील. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग जाणून घेऊया हा अत्यंत प्रभावी उपाय. तर मैत्रिणींनो, सध्या पवित्र अधिक मास सुरू झालेला आहे आणि हा अधिक मास भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित मानला जातो व विष्णूंना हा अधिक मास अतिशय प्रिय देखील आहे. तर या महिन्यामध्ये पूजा, जप, दान आणि उपाय हे अनेक पटीने शुभ फळ देतात असं आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलं गेलं आहे. विशेषतः या अधिक मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये जर आपण हळदीचा एक छोटासा पण प्रभावी उपाय केला तर आपल्या घरातील आर्थिक अडचणी, दारिद्र्य, नकारात्मकता हळूहळू दूर होऊ लागते. घरात पैसा टिकत नसेल, सतत खर्च वाढत असेल, कर्ज वाढत असेल, घरामध्ये भांडण, कलह, तणाव सतत होत असेल तर हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मासामध्ये करावयाचा हळदीचा एक चमत्कारी उपाय सांगणार आहे. तर हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते आणि लक्ष्मीची कृपा लाभते आणि भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक देखील नक्की करा. तर मित्रांनो, हा उपाय तुम्ही अधिक मासामध्ये कोणत्याही दिवशी करू शकता, पण गुरुवार, एकादशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी केला तर अधिक शुभ मानला जातो. तर अधिक मासातील या पवित्र कमला एकादशीच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला लवकर उठून स्नान करायचं आहे, म्हणजेच आंघोळ करून घ्यायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या हळदीच्या पाण्याने आंघोळ करायची आहे. असं केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि आर्थिक अडथळे हळूहळू कमी होऊ लागतात. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर एक ग्लास स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये 1 चमचा हळद टाकून घ्यायची आहे, म्हणजेच हळद टाकायची आहे. आता हे पाणी देवासमोर ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला श्रद्धेने जप करायचा आहे. तर मैत्रिणींनो, अधिक मासामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचा हा अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो. तर हा मंत्र जप केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. जप झाल्यावर हे हळदीचं पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. मुख्य दरवाजा, उंबरठा, स्वयंपाकघर, प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे. यामुळे घरातील नकारात्मकता, नजरदोष, वाईट ऊर्जा
दूर होऊ लागते आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता म्हणजे सकारात्मक ऊर्जा वाढू लागते. तसेच मित्रांनो, अधिक मासातील या पवित्र एकादशीच्या दिवशी आपल्याला एक दुसरा आणखीन एक उपाय करायचा आहे. तर हा देखील अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. तर खास करून 3 वर्षातून एकदाच येणाऱ्या या कमला एकादशीला हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप जास्त धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. आपण दररोज तुळशीची पूजा करत असतो. भगवान श्री हरी विष्णू यांना तुळस अतिशय प्रिय आहे. भगवान श्री हरी विष्णू तुळशी पत्राशिवाय कोणताही नैवेद्य स्वीकारत नाहीत. त्यामुळे आपल्याला या अधिक मासामध्ये या कमला एकादशीच्या दिवशी तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू. तर ती कोणती वस्तू आहे हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तर ही वस्तू अर्पण केल्याने भगवान श्री हरी विष्णूंची कृपा प्राप्त होऊन माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल. त्यामुळे तुम्ही कमला एकादशीच्या दिवशी हा प्रभावी उपाय नक्की करा. तर मित्रांनो, कमला एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करू नये असे अनेक ठिकाणी मानले जाते किंवा आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं. कारण या दिवशी तुळशी माता भगवान श्री हरी विष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करण्याऐवजी फक्त हळद, कुंकू, फुले अर्पण करा व नमस्कार करा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि द्वादशीच्या दिवशी म्हणजेच एकादशी संपल्यानंतर तुळशी मातेला हळद मिश्रित जल अर्पण करू शकता. तर हा उपाय नक्कीच करा. कारण या अधिक मासामध्ये तुळशी आणि भगवान श्री हरी विष्णूंची पूजा अत्यंत शुभ मानली जाते. यामुळे माता महालक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरातील दारिद्र्य हळूहळू दूर होऊ लागते. तसेच घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं स्वस्तिक अवश्य काढा. हा उपाय घरात सुख, शांती आणि समृद्धी आकर्षित करतो. जर घराजवळ केळीचं झाड असेल तर त्या वृक्षाला देखील हळद टाकून जल अर्पण करा. असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं की केळीच्या वृक्षामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचा वास मानला जातो. यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. तर मित्रांनो, अधिक मासामध्ये केलेले हे अत्यंत प्रभावी पण छोटे छोटे उपाय सुद्धा खूप मोठं पुण्य देतात. म्हणून श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत, बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. चला तर मग परत भेटू अशाच एखाद्या नवीन भक्तिमय व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन माहितीसह. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय